पावसाळा म्हणजेच खूप लोकांचा आवडता ऋतू. खूप लोकांना पावसामध्ये भिजायला आवडतं. परंतु या पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल आणि दूषित पाणी. पावसाळ्यात होणारे काही आजार आपण बघूया. डासांमुळे होणारे आजार. डेंग्यू याची मुख्य लक्षणे चित्रामध्ये दाखवलेली आहेत त्याप्रमाणे आहेत. तसेच मलेरिया याची देखील लक्षणे दिलेली आहेत. त्यानंतर चिकनगुनिया हा देखील डासांमुळे होणारा आजार आहे. यानंतर पाण्यामुळे होणारे आजार. यामध्ये टायफॉइड हा देखील खूप लोकांना होणारा आजार आहे. तसेच कावीळ म्हणजेच हेपेटायटिस ए, तसेच कॉलरा हा देखील पाण्यामुळे पसरतो. यानंतर श्वसन संस्थेशी संबंधित आजार. यामध्ये इन्फ्लुएन्झा म्हणजेच सर्दी. यामध्ये ताप, खोकला, डोकेदुखी, घशामध्ये तडतड, वीकनेस ही लक्षणे जाणवतात. तसेच खूप लोक व्हायरल फीवरमुळे सुद्धा आजारी पडतात. यानंतर पावसाळ्यामुळे होणारे त्वचेचे आजार. यामध्ये स्केबीज, एक्झिमा, ॲथलेट्स फूट आणि गजकर्ण यांसारख्या फंगल इन्फेक्शनचा समावेश होतो. या आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी नक्की घ्या.